श्री स्वामी समर्थ. रामनाम सत्य होणार. वृश्चिक राशीच्या लोकांनो, पुढचे 72 तासांनी घडणाऱ्या या 4 घटना तुमच्या आयुष्याचा असा भूगोल बदलणार आहेत की तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पुढील 72 तासात तुमच्या नशिबात एका पाठोपाठ एक अशा 4 भयंकर घडामोडी घडणार आहेत. तुमच्या स्वतःच्या घरात, तुमच्या पैशावर आणि तुमच्या सर्वात जवळच्या नात्यावर असा एक गुप्त आघात होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण थांबा, या 4 घटनांपैकी तिसरी घटना अशी घडणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण तुमच्याच ताटात जेवणारा, तुमच्या समोर गोड बोलणारा एक माणूस असा भयंकर विश्वासघात करणार आहे की त्या नात्याचे थेट रामनाम सत्य होईल. या भयानक संकटातून वाचण्यासाठी ग्रहाने तुम्हाला असा एक गुप्त इशारा दिला आहे जो जो जर तुम्ही आज पाहिला नाही तर पुढचे आयुष्य पश्चातापात घालवावे लागेल. ती तिसरी घटना कोणती? तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारा तो शत्रू कोण आणि या 72 तासात स्वतःचा बचाव कसा करायचा? जर स्वतःचे आणि कुटुंबाचे भले इच्छित असाल तर हा व्हिडिओ 1 सेकंदासाठीही स्किप न करता आत्ताच्या आत्ता शेवटपर्यंत पहा. तर वृश्चिक राशीच्या लोकांनो, सावध रहा. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते पुढील 72 तासाचे भयंकर काउंटडाऊन सुरू झाले आहे आणि हा काळ तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि ग्रहाची अशी काही विनाशकारी उलथापालथ झाली आहे की एका मागोमाग एक अशा 4 मोठ्या घटना तुमच्या आयुष्याचा पाया हादरवून टाकणार आहेत. जर गेल्या 24 तासात तुम्हाला अचानक उजवा डोळा लवणे, तळहाताला खाज सुटणे किंवा रात्री 3 ते 4 च्या दरम्यान अचानक भीती वाटून जाग येणे असा अनुभव आला असेल तर समजून जा, ग्रहाचा हा भयंकर खेळ थेट तुमच्यावर सुरू झाला आहे. ग्रहाची ही स्थिती दाखवते की तुमच्या आसपास काहीतरी अनपेक्षित घडणार आहे ज्याची पुसटशी कल्पनाही तुम्हाला आजपर्यंत नव्हती. या 72 तासातील पहिली मोठी घटना म्हणजे पहिला धक्का तुमच्या विश्वासावर बसणार आहे. ज्या माणसाला तुम्ही स्वतःचा जीव मानला, ज्याच्यासाठी रात्रीचा दिवस करून मदत केली, तीच जवळची व्यक्ती आज तुम्हाला असा भयंकर घात करणार आहे की तुमच्या पाठीत खंजीर उपसल्यानंतर तुमच्या तोंडून फक्त एकच शब्द निघेल, या नात्याचे आता रामनाम सत्य झाले पाहिजे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जरा थांबून छातीवर हात ठेवून विचार करा. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती फिरतेय जी तुमच्यासोबत हसून बोलते, तुमच्या ताटात जेवते, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल काळोखापेक्षाही भयंकर विष भरलेलं आहे. ती व्यक्ती कोण आहे आणि तिच्या मनात नक्की काय चाललं आहे हे जाणून घेणे तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. ग्रहाच्या या भयंकर चक्रव्यूहात मला अशी 3 गुप्त अक्षरे स्पष्ट दिसत आहे जी या 72 तासात तुमचा घात करायला टपून बसली आहे. लक्ष देऊन ऐका. त्या विश्वासघातकी व्यक्तीचे नाव पहिले अक्षर जर RK किंवा A असेल तर साक्षात काळाचा इशारा आहे. थांबा, हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक पावलावर बारीक लक्ष ठेवून आहे. या अक्षराच्या व्यक्तीसमोर तुमचे पैशाचे प्लॅन्स, तुमच्या घरातील गुप्त गोष्टी उघड करण्याची चूक या 72 तासात अजिबात करू नका. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं असं आर्थिक आणि मानसिक नुकसान होईल की रडायला डोळ्यात पाणीही उरणार नाही. म्हणूनच या अक्षराच्या लोकांपासून पुढील काही दिवस तब्बल 5 हात लांब राहा. पण मित्रांनो, या भयानक अंधाराला घाबरून जाऊ नका, कारण याच 72 तासात घडणारी तिसरी आणि चौथी घटना म्हणजे साक्षात ईश्वराचा असा एक महाचमत्कार ठरणार आहे जो या शत्रूचा भुरका टरकावून त्यांना तुमच्या पायाशी आणून पाडेल. जे शत्रू तुमच्या विरोधात कारस्थान रचत होते त्यांच्या सर्व कपट कारस्थानाचे रामनाम सत्य होणार आहे. येणाऱ्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे आणि सुवर्णमय दिवस उजाडणार आहेत. वर्षानुवर्षापासून अडकलेला बुडालेला पैसा अचानक तुमच्या हातात परत येण्याचे नवीन मार्ग उघडतील. कोर्ट कचेरीचे किंवा जमिनीचे जुने विषय अचानक तुमच्या बाजूने सुटून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळेल. विशेषतः वृश्चिक राशीच्या महिलांच्या
लोकांच्या बाबतीत घरातील जुने वाद मिटून मोठी आनंदाची बातमी मिळेल. ज्या लोकांनी तुम्हाला आजपर्यंत कमी लेखलं होतं, तुमच्या परिस्थितीवर टोमणे मारले होते, तेच लोक उद्या तुमच्या यशाने आणि प्रगतीने थक्क होऊन तुमच्याकडे मान झुकवून हात जोडतील. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर वृश्चिक ही जलतत्वाची राशी असल्यामुळे ग्रहाच्या सध्याच्या हालचालींनी शरीरात वात आणि कफ दोषाचा प्रभाव अचानक वाढू शकतो. यामुळे तुम्हाला अचानक मान किंवा पाठीत नस दबल्यासारखी वाटणे, सांधेदुखी उफाळून येणे किंवा घसा खवखवून छातीत कफ भरणे असा त्रास जाणवू शकतो. यासोबतच पोटाचा अग्नी मंद होऊन अपचन किंवा ऍसिडिटीचा विकार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु घाबरण्याचे अजिबात कारण नाही. ही ग्रहाची अतिशय तात्पुरती हालचाल आहे. आहारावर थोडे नियंत्रण ठेवले आणि कोमट पाण्याचा वापर केला तर हे सर्व त्रास सहज दूर होतील. मात्र या काळात तुम्हाला एका गोष्टीची विशेष खबरदारी घ्यावी लागेल. अतिउत्साहात किंवा भावनिक होऊन कोणालाही पैशाचे वचन देऊ नका. व्यवहाराच्या कागदपत्रावर नीट वाचल्याशिवाय सही करू नका आणि तुमच्या भविष्यातील गुप्त योजना या 72 तासात कोणाशीही शेअर करू नका. या 72 तासातील सर्व नकारात्मक प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि ईश्वराची अथांग कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला एक सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायचा आहे. आजच संध्याकाळी किंवा उद्या सकाळी अंघोळ झाल्यावर हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचा पाठ करा, ज्यामुळे घरातील सर्व वाईट शक्ती दूर पळतील. तुमच्या घराच्या मुख्य द्वारावर थोडेसे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडा आणि घराजवळ असलेल्या मुक्या प्राण्याला, विशेषतः काळ्या कुत्र्याला किंवा गायीला अन्नाचा खास नक्की द्या. हा एक लहानसा सात्विक उपाय तुमच्या डोक्यावरील आलेले मोठे संकट तारेल आणि तुमच्या घरात सुख शांतीचा प्रवेश घडवून आणेल. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, आयुष्य हे ग्रहाच्या हालचालीवर आणि नशिबाच्या खेळावर चालत असतं. वेळेवर मिळालेली एक योग्य माहिती आणि अचूक मार्गदर्शन तुमच्यावर येणारं मोठं संकट टाळू शकतं. जर तुम्हाला तुमच्या राशीची खरी भविष्यवाणी, ग्रहाचे गुप्त संकेत आणि जीवनातील संकटावर मात करणारे सोपे महाउपाय रोज सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नशिबाची कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून कधीही चुकणार नाही. तुम्ही दाखवलेले प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खरोखरच माहितीपूर्ण वाटला असेल आणि ईश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या घरातील नातेवाईकातील प्रिय व्यक्तींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी शेअरिंग कोणाचे तरी जीवन बदलू शकते. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम किंवा जय भोलेनाथ लिहून ईश्वराचे आशीर्वाद नक्की घ्या. धन्यवाद.